नमस्कार नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आहे सोमवार, भारतीय सौर दिनांक 2 भाद्रपद शके 1948 अर्थात 24 ऑगस्ट 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण एका वेगळ्या विषयाची चर्चा करणार आहोत. तेलताड लागवड कोकणामध्ये कशा प्रकारे होऊ शकते या संदर्भात माहिती देण्यासाठी आज आपल्या इथे डॉक्टर महेश शेडगे सर आलेले आहेत. चला तर मग त्यांच्याकडूनच तेलताड लागवड याविषयीची माहिती घेऊया. शेतकरी मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, तेलताड याविषयी तुम्हाला फार कमी माहिती असेल, कारण तेलताड हे आपल्या इथलं फार मोठ्या प्रमाणात उत्पादन देणारं असं पीक नाही आहे. पण जर विचार केला तर यापासून खाद्यतेल उत्पादन होतं आणि त्याचा आपण आपल्या आहारामध्ये सुद्धा वापर करू शकतो. म्हणूनच या क्षेत्रामध्ये तेलताडाची जी भूमिका आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. आपल्या कोकणामध्ये तेलताड लागवडीला चांगल्यापैकी सुरुवात झालेली आहे आणि याविषयी अधिक माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आम्ही आमंत्रित केलेलं आहे उद्यान विद्या महाविद्यालय मुळदे कुडाळ येथील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर महेश शेडगे सर यांना. चला तर मग त्यांच्याकडूनच तेलताड याविषयी तसंच तेलताडच्या लागवडीविषयी सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार शेतकरी मित्र हो. सर, सुरुवातीला मला तेलताड म्हणजे नेमकं काय, त्याची सद्यस्थिती काय आहे, त्याचं आपल्या आहारामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये काय महत्त्व आहे ते सांगा. तेलताड हे आपल्याला कोकणातील शेतकऱ्यांसाठी नवीनच पीक आहे, परंतु ह्याला जे हवामान आहे ते आपल्याकडचं अनुकूल आहे. आणि तेलताड ह्याचं जर बघितलं तर मूळचं जे आहे ते पश्चिम आफ्रिकेचं असून पश्चिम आफ्रिकेच्या जंगलामध्ये त्याची जंगली प्रकारे वाढ झालेली आहे. परंतु 15व्या शतकात ही पोर्तुगीजांनी ब्राझील वगैरे इतर देशामध्ये त्याचा प्रसार सुरू केला आणि भारतामध्ये जवळजवळ 19व्या शतकामध्ये आपल्याकडे याची लागवड थोड्याफार प्रमाणात एक शोभिवंत झाड म्हणून गार्डनमध्ये लागवड सुरू झाली. आणि 1947मध्ये केरळमध्ये 49 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली. आणि आपल्याकडे बघितलं तर महाराष्ट्रात एक पुण्यामध्ये संस्थेमार्फत काही भागामध्ये 1960मध्ये तेलताड पुरवली झाली आणि त्याची लागवडीची सुरुवात झाली. आणि कोकणात जर त्याचा विचार सुरू केला लागवडीचा तर 1988-89मध्ये कोकण महाविकास मंडळातर्फे सिंधुदुर्गमध्ये जवळजवळ 10 गावामध्ये 1000 हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आलेली आहे. आणि त्याचं आता उत्पादन शेतकरी घेऊ लागलेले आहेत. आणि त्याच दरम्यान देशपातळीवर महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू ह्या 4 राज्यामध्ये वेगवेगळे सेंटर सुरू करण्यात आले. आणि आपल्या कोकण कृषी विद्यापीठामध्ये अखिल भारतीय तेलताड समन्वित प्रकल्प योजना 1988मध्ये चालू झाली. आणि आपल्याकडे कोकणामध्ये तेलताड लागवडीला कशी करू शकतो ह्यावर संशोधन सुरू करण्यात आलेलं आहे. आणि तेव्हापासून आतापर्यंत विद्यापीठाने वेगवेगळे म्हणजे त्या झाडाची वाढ कशी असते, त्याला कोणती खताची मात्रा लागते, त्याला पाणी किती लागतं, त्याच्या घडांची काढणी कशी केली पाहिजे याच्यावर संशोधन करून आता आपल्याकडे ह्या पिकाची योग्य प्रकारे लागवड होऊ शकते या निष्कर्षाप्रती आपण आलेलो आहोत. आणि जवळजवळ आपल्याकडे बघितलं तर लागवडीयोग्य पडीक क्षेत्र आपल्याकडे भरपूर आहे. त्यामुळे भविष्यात या पिकाला आपल्याकडे लागवडीसाठी उपयुक्त ठरू शकते. अच्छा, म्हणजे एकूण महत्त्वाच्या दृष्टीने अजून काय सांगू शकाल? महत्त्वाच्या दृष्टिकोनात म्हणजे ग्रामीण भागात तेलताड म्हणजे पाम तेल जे आपण म्हणतो, आपल्याला जे रास्त धान्य दुकानावर जे आपल्याला तेल दिलं जायचं ते पाम तेल हे तेलताडाच्या गरापासून, फळांच्या गरापासून, बाहेरच्या आवरणापासून काढलं जातं. आणि जसं आपण खोबरेल तेल काढतो तसं आतमध्ये एक पांढरा गर असतो, त्याचं कॉस्मेटिक ऑइल काढलं जातं, ते कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं. आणि खाद्यतेल आपण बघितलं तर आपण आहारामध्ये जे आहे ते सोयाबीन, भुईमूग, मोहरी, सूर्यफूल याचा वापर केला जातो. परंतु ह्या पिकांची जी उत्पादकता आहे ती फक्त 1 टनाच्या खालीच आहेत. परंतु ह्या पाम तेलाचं जर आपण बघितलं तर याची उत्पत्ती 5 ते 6 टन प्रति हेक्टरी आहे. त्याच्यामुळे आपण आपल्याला सद्यस्थितीत जी भारताची जी आपल्या आहारातील खाद्यतेलाची गरज भागवायची असेल तर आपल्याला 50% तेल आपल्याला बाहेरनं इम्पोर्ट करावं लागतं, आयात करावं लागतं. आणि ते जे आयात करावं लागतं ते मलेशिया आणि इंडोनेशिया या देशाकडनं आपण ते आयात करतो. आणि बघितलं तर आपण लोकांचा पण गैरसमज आहे की हे आपल्याला खाद्यतेल म्हणून वापरू शकतो काय, आपल्या शरीराला हानिकारक आहे काय. परंतु हे संशोधनांती निष्कर्ष काढण्यात आलेले आहेत की हे आपल्याला आहारामध्ये हानिकारक नाही. उलट आपल्याला जे हार्ट अटॅक सारखे
रोग आहेत म्हणजे हार्ट अटॅक येणे हे आपल्याला कमी होऊ शकते किंवा अँटी कॅन्सर प्रॉपर्टी आहेत म्हणजे जे कॅन्सरचे कमी प्रमाण होऊ शकतं याचा जर खाद्यतेल म्हणून वापर केला तर एवढं ह्याला महत्त्व आहे. अच्छा सर, तुम्ही म्हणालात की आपल्या कोकणातलं हवामान आणि जमीन यासाठी उपयुक्त आहे, पण ती नेमकी कशी, म्हणजे काय अपेक्षा आहेत या झाडाच्या, कशा प्रकारची जमीन आणि हवामान लागतं? नक्कीच आपल्याला हवामान कुठचंही झाड लागवड करायची असेल तर त्याला अनुकूल हवामान असावं लागतं. तेलताडं हे दमट हवामानातले पीक असून साधारण 2500 ते 4000 मिलीमीटर एवढा पाऊस पडणाऱ्या भागात तसेच समुद्र सपाटीपासून 450 ते 900 मीटर उंचीपर्यंत हे पीक चांगल्या प्रकारे घेता येतं. म्हणजे आपल्याकडे कोकणातलं जे वातावरण आहे त्याला अनुकूल आहे. तेलताडेकरिता वर्षभर पाण्याची आवश्यकता असल्यामुळे हे भारतातील लागवडी क्षेत्र ओलिताखालील उपलब्ध क्षेत्रापुरते मर्यादित राहिलेले आहे आणि क्षेत्र वाढविताना सिंचनाकरिता पाण्याचा साठ्याचा विचार करूनच लागवड करणे गरजेचे असते. तसेच तेलताड्याकरिता जास्तीत जास्त तापमानाची जी गरज आहे ती कोकणातले तापमान त्याला अनुकूल आहे. साधारण 29 ते 33 अंश सेल्सिअस आणि कमीत कमी 22 ते 24 अंश सेल्सिअस तापमान तसेच 80% आर्द्रता. कोकणामध्ये आपल्याकडे जवळजवळ 65% वर वर्षभर आर्द्रता असते आणि पावसाळ्यामध्ये तर आपल्याला 85% वर आर्द्रता असते आणि कमीत कमी 5 तास स्वच्छ सूर्यप्रकाश या झाडासाठी वाढीसाठी आवश्यक असतो. तेलताड लागवड कोणत्याही जमिनीकरिता करता येत असली तरी मध्यम प्रतीची ओलसर 1 मीटर खोलीपर्यंत आणि कोणत्याही प्रकारचे दगड व मुरूम नसलेली पाण्याचा चांगला निचरा होणारी गाळाची चिकन मातीयुक्त जमीन व उत्कृष्ट असते. बरं, लागवड करायची झाली तर शेतकऱ्यांनी जमिनीची मशागत वगैरे करणं आवश्यक असतं का यासाठी? हे बागायती पीक असल्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये ज्याची जी मुळं आहे ती तंतुमय असतात, त्यामुळे आपल्याला जी झाडे झुडपं आहे लागवडीस निवडलेली जमीन झाडे झुडपे तोडून साफ करावी. लागवड 20% पेक्षा जास्त उतारा करायची असल्यास जरा सपाटीकरण करून प्लॉट तयार करून घ्यावे आणि बांध घालावे. रोपांची लागवड ह्या बाकीच्या नारळ सुपारीमध्ये आपण चौकोनी पद्धतीने करतो, परंतु ह्या तेलताडाची लागवड त्रिकोणी पद्धती म्हणजे 9 बाय 9 बाय 9 मीटर अंतरावर करावी. म्हणजे 2 रोपातील अंतर 9 मीटर आणि 2 रांगामधील अंतर हे 7.79 मीटर राहील. अशा प्रकारे हेक्टरी 143 झाडं लागवड करू शकतो आपण. बरं, मग ही लागवड करत असताना काही अजून काळजी घेणं आवश्यक आहे का, किंवा नेमकं लागवडीचं तंत्रज्ञान काय आहे? लागवड करताना बघितलं तर आपल्याकडे कोकणात किंवा महाराष्ट्रात लागवड करायची ते कुठच्याही पिकाची आपण लागवड केली तर आपण पावसाळ्याच्या सुरुवातीला करतो. त्यामुळे आपण जे खड्डे वगैरे आहेत ते तयार करताना पावसाळ्याच्या सुरुवातीला करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण ते लेआउट खड्डे काढताना आपण ती जी माती वगैरे असते ती उन्हात तापून जे अनावश्यक जे मायक्रोज असतात ते मृत पावले पाहिजेत असं आपण उन्हात त्याला सोलरायझेशन करतो. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीपासून आपण साधारण जून ते डिसेंबर पर्यंत लागवड केली म्हणजे पावसाची उघडी बरोबर पाऊस पाणी साचत नाही याची काळजी घेऊन जर लागवड केली तर आपल्याकडे चांगल्या प्रकारे आपल्या त्याची वाढ होऊ शकते. तसंच आपण लागवडीच्या वेळी जी रोपं निवड करतो ती आपण साधारण हे लागवड करताना 12 ते 14 महिन्याची रोपं असली पाहिजेत. त्याची उंची जी आहे ती 1 ते 1.5 मीटर पर्यंत उंची असली पाहिजेत. जे आपण रोप निवडणार आहोत ते साधारण 12 ते 13 पानं त्या रोपावर असली पाहिजे. त्याचा बुंदा जो असतो निवडताना तो जाड असला पाहिजे आणि ते रोप निरोगी असले पाहिजे. लागवड आपण बघितली त्रिकोणी पद्धतीने 9 बाय 9 बाय 9 मीटर अंतरावर करायची असल्यास जी झाडं आहेत ती 143 बसतात. त्याप्रमाणे एकराला साधारण 57 झाडे बसतात. त्रिकोणी पद्धतीने बागेची आखणी करून जो खड्ड्याचा आकार पण महत्वाचा असतो तो साधारण 60 बाय 60 बाय 60 म्हणजे लांबी रुंदी आणि खोली ही 60 सेंटीमीटर असली पाहिजे आणि खड्डे आपण बघितल्याप्रमाणे एप्रिल मे मध्ये करायला पाहिजे. लागवड करताना आपल्याला मुळांची सशक्त वाढ होण्यासाठी आपल्याला साधारण 1/2 किलो सिंगल सुपर फॉस्फेट घातले पाहिजे किंवा 1/2 किलो डायअमोनियम फॉस्फेट, परंतु आपण कोकणामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट 1/2 किलो आवश्यक असतं. आणि जी वाळवीची पावडर म्हणजे आपल्या मुळा लागवड केल्यानंतर मुळांना वाळवी लागू नये म्हणून साधारण 50 ग्रॅम फोरेट किंवा क्लोरोपायरेपास पावडर आपण जमिनीत लागवडीच्या खड्ड्यामध्ये मिक्स करावी. त्यानंतर रोपाच्या पिशवीला उभा छेद देऊन रोपांच्या मातीची हुंडी फुटू न देता तसेच रोपांच्या मुळांना धक्का न लावता रोपे अलगद खड्ड्याच्या मध्यभागी लावावी. यानंतर रोपांच्या चारही बाजूंना माती घालून घट्ट दाबावी जेणेकरून रोपे सरळ उभी राहून खड्ड्यात पाणी साचणार नाही. लागवड केल्यानंतर रोपांना लगेच पाणी द्यावे. त्याचप्रमाणे जोराच्या वाऱ्यामुळे रोपे उन्मळून पडू नये म्हणून काठीचा आधार द्यावा. कोणत्याही परिस्थितीत रोपांची पाने बांधून ठेवू नये. पाणी साचणाऱ्या जमिनीत तेलतडाच्या रोपांची लागवड उशिरा करावी. म्हणजे जिथे पाणी डोंगर उताराची जमीन आहे तिथे आपण जूनमध्ये लागवड करू शकतो आणि जिथे पाणी साचतं ते पावसाळा संपताना लागवड करू शकतो. बरं सर, तेलतळाच्या काही जाती प्रचलित आहेत का? नक्कीच. ज्यावेळी आपल्याकडे तेलतळाची भारतामध्ये लागवड सुरुवात झाली त्यावेळी इंडोनेशिया मलेशियामधून रोपं
आणली गेली आणि लागवड झाली. परंतु आपल्याकडे आपल्या देशामध्ये पेडागावी येथे जे पाम तेलाचं जे सेंटर लागवडीचं आहे तिथून वेगवेगळ्या जातीची रोपं तयार करून पूर्ण जिथे जिथे देशामध्ये आवश्यक आहे तिथे पुरवली जातात. बरं. आणि या पिकामध्ये प्रचलित अशा 3 जाती आहेत, परंतु टेनेरा म्हणून ही जी जात आहे त्याची ज्या संकरित वाणांची मोठ्या प्रमाणात लागवड जाते, कारण त्याच्यामधनं मिळणारं तेलाचं उत्पादन आहे ते जास्त आहे. अच्छा. अजून दुसऱ्या ज्या जाती आहेत ते फिजीफिरा आहे आणि डुरा, पण त्याचं उत्पादन कमी असल्यामुळे ही टेनेरा या जातीची लागवड केली जाते. आणि आपल्या विद्यापीठाने आपल्याकडे जे प्रयोग घेतले त्याच्यातून गोदावरी रत्ना म्हणून ही जात विकसित केलेली आहे. बरं. परंतु ह्याची जी रोपं आहेत ती पेडागवी या संस्थेमार्फत, म्हणजे आपण म्हटलं राष्ट्रीय तेलताड संशोधन केंद्र पेडागवी आंध्र प्रदेश यांच्याशी संपर्क साधून आपल्याला शेतकऱ्यांना बांधवांना लागत असतील तर उपलब्ध होतील, आणि काही अडचणी असतील तर आपल्या विद्यापीठामार्फत त्यांना रोपं पुरवण्यासाठी मदत केली जाते. बरं, या पिकासाठी पाण्याचं काही व्यवस्थापन वेगळ्या पद्धतीनं करावं लागतं का? नक्कीच, कारण हे नारळ सुपारीसारखं वर्षभर पाणी लागणारं पीक आहे, बागायती पीक आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणात पाणी लागतं. जर पाण्याची कमतरता असेल तर उत्पादनावर त्याचा नक्कीच परिणाम होतो, कारण उत्पादन घटतं. तेलताड जलद गतीने वाढणारे पीक असून या पिकाला मुबलक पाण्याची सोय करणे अधिक उत्पादन मिळवण्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. बरं. आणि लागवड केल्यानंतर 3ऱ्या वर्षापासून तेलताडाचे उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. कोकणामध्ये तेलताडाच्या यशस्वी लागवडीकरता हिवाळ्यात 70 लिटर पाणी प्रति दिवस प्रति झाड ठिबक सिंचनाद्वारे किंवा 560 लिटर 4 दिवसाच्या अंतराने हिवाळ्यात आपण आळ्यामध्ये पाणी देणे आवश्यक आहे. तर उन्हाळ्यात हेच पाणी 70 ऐवजी 80 लिटर पाण्याची आवश्यकता प्रति दिवस असून ठिबक सिंचनाद्वारे किंवा 630 लिटर पाणी प्रति झाड 4 दिवसाच्या अंतराने देणे गरजेचे आहे. तेलताडाकरिता मुबलक पाण्याची व्यवस्था असल्यास पाण्याच्या उपलब्धतेने सिंचनाच्या पद्धतीचा अवलंब करावा. जर आपण ह्याला पाणी जास्त दिलं तर आपल्याला उत्पादन चांगलं मिळू शकतं आणि उत्पादनात वाढ होऊ शकतं. आंतरमशागत किंवा एकूण देखभाल काय करावी लागते या झाडाची? तेलताड रोपांची लागवड केल्यानंतर पहिल्या वर्षी बुंद्यालगतचा भाग स्वच्छ ठेवा व 1 मीटर व्यासाचे आळे पाणी देण्यासाठी तयार करावे. तर दुसऱ्या वर्षी 2 मीटर व्यासाचे, तिसऱ्या वर्षी 3 मीटर व त्यापुढे 3 मीटर व्यासाच्या आळ्यामध्ये पाणी द्यावे. आणि जी आपण तेलताडाची पिकाची मुळे नाजूक व जमिनीच्या वरील भागात सर्वत्र जाळीसारखी पसरत असल्याने नांगरणी किंवा वखरणी करणे टाळावे, अन्यथा मुळांना इजा होऊन उत्पादन कमी मिळण्याची शक्यता असते. तेलताडाला 14 ते 18 महिन्यात फुलोरा येण्यास सुरुवात होते. तेलताडाची लागवड केल्यानंतर पहिल्या 3 वर्षात येणारे नर व मादी तुरे काढून टाकून त्या तेलताडच्या झाडाला वाढीसाठी आपण प्रोत्साहन दिले पाहिजे. या बागेमध्ये तणाचा किंवा गवताचा काही प्रादुर्भाव होतो का? तेलताड आपण हे बागायती पीक लागवड केल्यानंतर बागेमध्ये वाढणारे जे तण आहे ते नियमित काढून बाग स्वच्छ ठेवावी लागते. बरं. तसेच आता जर आपण मजुरांचा विचार केला तर मजुरांची तुटपुंजी व्यवस्था किंवा आपल्याला मजूर मिळत नाही, त्यामुळे आपण ग्लायपोसेट यासारखी तणनाशक वापरून आपण तणाचा बंदोबस्त करू शकतो. त्याचप्रमाणे पॅराक्वाट, ॲट्राझिन या तणनाशकाचे मिश्रण 2 वर्षातून एकदा वापरल्यास तणाचे प्रभावी नियंत्रण होते. त्याचप्रमाणे प्रत्येक रोपांच्या आळ्यात गवताचे आच्छादन किंवा हिरवळीची पिके घेतल्यास तणाचे नियंत्रण होण्यास मदत होते. तसेच आपण आंतरपीक घेऊ शकतो. म्हणजे सुरुवातीला जर आंतरपीक घेतलं तर 3 वर्षापर्यंत शेतकऱ्याला जो आपल्याला उत्पादन मिळत नाही त्यावेळी आपण ह्या आंतरपिकापासून उत्पादन घेऊ शकतो. तेलताड हे बहुवार्षिक पीक असून लागवडीपासून 3ऱ्या वर्षापासून उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात तेलताड लागवडीमध्ये उभ्या आडव्या रांगेत भरपूर जागा रिकामी राहते. अशा जागेवर भाजीपाला, ठेंगू जातीची केळी, फुलपिके, अननस, हळद, आले किंवा कंद पिके इत्यादी पिके घेता येतात. तेलताड लागवडीमध्ये आंतरपिकाची निवड करताना निवडलेले आंतरपीक हे मुख्य पिकांशी सूर्यप्रकाश, पाणी, अन्नद्रव्ये यासाठी स्पर्धा करणारे नसावे, जेणेकरून निवडलेल्या पिकाचा मुख्य पिकावर परिणाम होणार नाही. आणि आपण ही जी आंतरपीक घेतो त्यांना जादाची खताची मात्रा देणे गरजेचे असते, जेणेकरून मुख्य पिकाच्या वाढीवर परिणाम होणार नाही. तसंच आपण हे तण नियंत्रणासाठी आच्छादन म्हणजे जे तेलतळाच्या वाळलेल्या पानं, वाळलेले नर फुलांचे तुरे, वाळलेल्या नारळाचा काता, फॅक्टरीमधून पळविले झालेले घड किंवा बागेतील कापलेले गवत याचा आच्छादनाचा वापर करू शकतो. त्यामुळे जमिनीतील पाणी साचून राहून किंवा जमिनीचं पाणी मुरण्यास मदत होते आणि जी बाष्पीभवन होतं ते कमी होतं आणि पाण्याची बचत होते. जमिनीचे तापमान नियंत्रित राहते. तसेच आपण सेंद्रिय आच्छादन वापरल्यामुळे त्याचं कुजल्यानंतर परत एक खत तयार होतं आणि ते आपले सेंद्रिय खत म्हणून झाडाला उपयुक्त होऊ शकतं. नक्कीच. आणि त्याच्यामुळे जमिनीची भौतिक व जैविक जे गुणधर्म आहे ते वाढण्यास मदत होऊन झाडाच्या वाढीवर चांगला परिणाम दिसून येतो. बरोबर आहे. बरं सर, आता या झाडाला खतांची कितपत आवश्यकता आहे आणि असेल तर त्याचं कसं व्यवस्थापन करायचं याबद्दल जरा माहिती द्या. या झाडाला बघितलं तर त्याला खताची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते, कारण आपल्याला दर महिन्यामध्ये फुलोरे येत असतात, दर महिन्यात घड येत असतो आणि आपण तो घडाचा जे आकार आहे तो पण 25 ते 30 किलोचा असतो आणि हेक्टरी उत्पादकता पण जास्त असते. त्यामुळे नत्रस्फुरत पालाश ही इतर पिकांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात लागतं. तर आपण सेंद्रिय खत साधारण आपल्याला जे कुजलेलं शेणखत वगैरे असेल किंवा गांडूळखत असेल तर साधारण 50 किलो एका प्रति झाडाला लागतं.
लागतं. बरं. आणि केरळ राष्ट्रीय तेलताड संशोधन प्रकल्पाने पालोड येथे एक खताची मात्राची शिफारस केलेली आहे. ती साधारण 1200 ग्रॅम नत्र, 600 ग्रॅम स्फुरद आणि 1200 ग्रॅम पालाश आणि 500 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट ही खताची जी मात्रा आहे ती वर्षातनं 3 वेळा विभागून द्यावी लागते. परंतु महाराष्ट्रात तेलताड लागवडी करता आपल्याला जी आपल्या विद्यापीठाने जी खताची मात्रा शिफारशीत केलेली आहे, म्हणजे पहिल्या 3 वर्ष जी खताची मात्रा आहे ती हळूहळू वाढत जाते. आपण आपल्या कोकणासाठी किंवा महाराष्ट्रासाठी जी खताची पहिल्या वर्षी किती आवश्यकता आहे, जर आपल्या शेतकऱ्यांना सहज म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश सहज अशी समजत नाही, तर आपल्याला युरियापासून द्यायचं असेल तर साधारण 800 ग्रॅम पहिल्या वर्षी युरिया लागतो. सिंगल सुपर फॉस्फेट आहे ते 1.5 किलो लागते. म्युरेट ऑफ पोटॅश आहे ते 500 ग्रॅम लागते. आणि बोरॅक्स, बोरानची कमतरता असेल भासू नये म्हणून 80 ग्रॅम बोरॅक्स आणि मॅग्नेशियम सल्फेट 170 ग्रॅम हे पहिल्या वर्षी विभागून द्यायचं, 3 वेळा द्यावं लागतं. आणि दुसऱ्या वर्षी ह्याचीच मात्राची ती डबल होते. आणि तिसरे वर्ष व त्या पुढील झाडास साधारण 2 किलो 400 ग्रॅम युरिया, 4 किलो 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट, 4 किलो 500 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश आणि 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो बोरॅक्स आणि अर्धा किलो मॅग्नेशियम सल्फेट या खताची मात्रा देणे गरजेचे आहे. सिंचनाखाली क्षेत्र शिफारसीप्रमाणे खतांच्या मात्रा दरवर्षी 4 महिन्याच्या अंतराने 3 वेळा विभागून द्याव्यात, जेणेकरून झाडाची वाढ चांगल्या प्रकारे होईल. ठिबक सिंचनाद्वारे खते द्यायची असल्यास 200 ग्रॅम नत्र, 100 ग्रॅम स्फुरद व 300 ग्रॅम पालाश या प्रमाणात पाण्यात विरघळवून खते दर 2 महिन्यांनी झाडाला द्यावी. बरं सर, हे झालं खत व्यवस्थापनाबद्दल. पण अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे काही दुष्परिणाम या झाडावर होऊ शकतात का? आपण ही जी खतं दिली आणि जर झाडाला ती योग्य प्रमाणात मिळाली नाही तर आपल्याला किंवा खताची कमतरता झाली तर आपल्याला नत्र किंवा पालाशच्या कमतरता जाणवू शकते आणि त्याची झाडाच्या पानावर आपल्याला लक्षणे दिसून येऊ शकतात. तेलताड झाडाच्या पानावर प्रामुख्याने नत्र व पालाश यांचे असंतुलित प्रमाण, पालाशची कमतरता, मॅग्नेशियम आणि बोरानची कमतरतेची लक्षणे दिसून येतात. नत्र व पालाश यांच्या असंतुलित प्रमाणामुळे दिसणारी लक्षणे कशा प्रकारे असतात ते आपण जाणून घेऊया. पानावर अरुंद पांढरा हिरवा पॅच दिसून हे पान मध्यरेषा व कडा यांच्यामध्ये पांढऱ्या रंगाचे दिसून येते. हे पॅच नत्राचे प्रमाण जास्त आणि पालाशचे प्रमाण कमी झाल्यामुळे होतात. तसेच पालाश कमतरतेमुळे दिसणारी लक्षणे, पालाशच्या कमतरतेमुळे पानावर भगव्या शेंद्री रंगाचे डाग दिसून येतात. सुरुवातीला हे डाग जुन्या पानावर अनियमित आकाराचे पांढऱ्या पिवळ्या रंगाचे डाग दिसून येतात. कालांतराने या पांढरट पिवळ्या रंगाच्या डागांचे भगव्या रंगात रूपांतर होऊन जवळजवळ त्या डागाचे आकार वाढून एकमेकात मिसळून गडद भगवे होतात. अशा प्रकारे पान सूर्याच्या बाजूने धरल्यास त्यामधून सूर्यप्रकाश दिसून येतो. कालांतराने अशा पानामध्ये भगव्या डागांचा मध्ये करड्या रंगाचे डाग निर्माण होतात आणि पानाच्या कडा करपू लागतात. तसेच जमिनीत पालाशची आणि पाण्याची कमतरता यामुळे ही लक्षणे दिसतात. काही वेळा रॉक फॉस्फेटचे आणि मॅग्नेशियम सल्फेटचे जास्त प्रमाणात वापर केल्यासही अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात. तसेच मॅग्नेशियमची कमतरतेमुळे पानाची जी झावळे आहेत ती भगव्या रंगाची किंवा पिवळ्या रंगाची दिसून येतात. कालांतराने पाने पिवळी पडून करपतात. आणि महत्त्वाचं म्हणजे शेवटचं जो आहे ते बोरॉन याची जर कमतरता भासल्यास हे जे सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेचे प्रामुख्याने तेलताड झाडांच्या पानांच्या आकारावर परिणाम येतो. बोरॉनच्या कमतरतेमुळे झाडांचे मुळाची टोके आणि नवीन वाढणारे पेशींची वाढ खुंटते. झाडावर विविध आकृतीकारक म्हणजे जसे सुरकुत्या पडलेली पाने, काही वेळा चुरगळलेली पाने, हुक आकाराची पाने, माशांच्या हाडाच्या सांगड्याप्रमाणे दिसणारी पाने किंवा शेंडा नसलेली पाने यासारख्या विकृती दिसून येतात. त्याचप्रमाणे नवीन येणारी पाने किंचित पिवळ्या रंगाची होतात. काही वेळा आकुड पानांची निर्मिती ही होते. जास्त पावसाच्या प्रदेशात बोरॉक्सची कमतरता जास्त आढळून येते. त्यामुळे आपण आपल्याकडे जी खतं आहे, बोरॉन जी आहे ते आपण विभागून देणे गरजेचे आहे. पाव किलोची जरी मात्रा असली तरी ती आपण जून, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि जानेवारीमध्ये दिली तर झाडाला योग्य प्रकारे मिळू शकते. कारण आपण पावसात जर पावसाच्या सुरुवातीला दिलेली खतं बऱ्याच वेळा वाहून जातात कारण अति पावसामुळे. त्यामुळे ही काळजी घेणे गरजेचे आहे. बरं सर, आता झाडांची फळधारणा आणि त्याचं उत्पादन याबद्दल काय सांगाल? आपण बघितलं तर झाडाची फळधारणा ही 3ऱ्या वर्षापासून आपण उत्पादन घ्यायला सुरुवात होतो. परंतु तेलताळाला लागवडीनंतर 14 ते 18 महिन्यानंतर फुलोरा येण्यास सुरुवात होत आहेत. नर तुरा व मादी तुरा एकाच झाडावर वेगवेगळे येतात. नर आणि मादी तुरे एकापाठोपाठ नैसर्गिकपणे येतात. तेलताळाला दर महिन्यात 2 नर किंवा मादी फुले येतात. खत व पाण्याच्या उत्तम व्यवस्थापनाखाली झाडावर मादी फुलांची संख्या जास्त असते. पर्यायाने उत्पादन जास्त मिळण्यास मदत होते. फलधारणेनंतर 6 महिन्यात तेलताड घड परिपक्व होऊन काढणीस तयार होतात. काही तेलताड झाडांना मोठ्या प्रमाणात नर तुरे येतात तर मादी तुरे कमी प्रमाणात येतात. असे जरी असले तरी वर्षाला 10 ते 12 घड उत्पादन प्रति झाड प्रतिवर्षी मिळते. तेलताडाला मोठ्या प्रमाणात नर तुरे व अल्प प्रमाणात मादी तुरे आढळल्यास उत्पादनावर परिणाम होतो. पण मग त्याची काय कारणं असतील? त्याची कारणं बघितल्यास तेलताड बागेला आवश्यक प्रमाणात पाणी पुरवठा न
न झाल्यास आणि पाणी देण्याच्या पाळीतील अंतर जास्त ठेवल्यास उत्पादन घटण्यास मदत होते. तसेच शिफारस केलेल्या अन्नद्रव्याचा वापर किंवा झाडांना कमी प्रमाणात दिल्यास उत्पादन घटते. अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे तेलतळाची जास्त प्रमाणात पानांची छाटणी केल्यास उत्पादन घटते. आणि दुसरं म्हणजे तेलतळ बागेत झाडांच्या बुंद्यालगत खोल नांगरणी केल्यास जर आपण मुळं तोडली तर त्याच्यावर नर फुले वाढतात, म्हणजे नर फुले वाढतात आणि मादी फुलांचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे जी खत घालण्याची जी पद्धत आहे ती आपण रिंग तयार न करता बुंद्यालगत 2 मीटरच्या व्यासात आपण खतं टाकावीत आणि कुदीने हलकसं माती मऊ करून घ्यावी आणि खतावर परत आपण जे वाळलेली झावळ आहे त्याचं आच्छादन करावे, जेणेकरून ते खत वाहून जाणार नाही आणि आच्छादनाचा चांगल्या प्रकारे वापर होऊन ते खत झाड चांगल्या प्रकारे शोषून घेऊ शकतं, मुळांना मिळू शकतं आणि आपलं उत्पादन वाढू शकतं. त्यामुळे ह्या काळजी घेणे गरजेचे आहे. आपण याला खतं घालणे, पाणी वेळेत देणे, ह्या जर आपण उपाययोजना व्यवस्थित केल्या तर आपल्याला उत्पादनात घट आपण थांबवू शकतो आणि उत्पादन वाढवू शकतो. नक्कीच. सर, आपण म्हणालात की वर्षाला 10 ते 12 घड मिळू शकतात एका झाडापासून. मग या घडांची किंवा एकूण फळांची काढणी कशा प्रकारे केली पाहिजे? आपण काढणीचं बघितलं तर झाड लहान असताना काढणी करणे सोपे असते, परंतु जसं जसं झाड वाढत जातं तसं आपल्याला काढणी करणं अवघड असतं. तर आपण याची काढणी कशी करावी? फुले आल्यापासून फळे पक्व होण्यास सुमारे 6 महिन्यांचा कालावधी लागतो. जसजशी फळे पक्व होतात तसतसे फळातील तेलाचे प्रमाण वाढत जाते. घडातील फळांचा जांभळा रंग बदलून फळे पिवळसर नारंगी होऊन 8 ते 10 फळे गळाली म्हणजे जमिनीवर गळून पडतात त्यावेळी घड तोडणीस तयार झाले असे आपण समजावे. अपरिपक्व घडाची काढणी केल्यास घडामधील फळातील तेलाचे प्रमाण कमी मिळते, तर परिपक्व फळांची काढणी केल्यास आपल्याला घडातील तेलाचे प्रमाण जास्त प्रमाणात मिळते. परिपक्व घडातील फळे बोटाने जोर देऊन दाबल्यास फळातून नारंगी रंगाचे तेल बाहेर पडते. त्यामुळे घडाची काढणी दर 8 ते 12 दिवसाच्या अंतराने करावी लागते. तेलतळाचे नुकत्याच उत्पन्नास येणाऱ्या झाडापासून जास्त घडांची संख्या व कमी वजनाचे घड मिळतात, तर हे उत्पादन जे आहे ते 10 वर्षानंतर याचं उत्पादन वाढत जातं आणि जवळजवळ 18 ते 20 या कालावधीत एका घडाचं वजन साधारण 25 ते 30 किलो असतं आणि हेक्टरी जी उत्पादकता असते ती 25 ते 30 टन असते. आणि आपल्याला तेलाचं प्रमाण आहे ते 4 ते 6 टन तेल आपण खाद्यतेल मिळू शकतो. आणि जे आपण गरापासून आतल्या पांढऱ्या गरापासून आपण आहे ते साधारण 600 ते 1000 किलोपर्यंत आपण हेक्टरी उत्पादन मिळू शकतो. झाडांची उंची जास्त वाढल्यावर शिडीचा वापर करून घडांची काढणी करतात किंवा लांब दांड्याच्या विळ्याचा वापर करतात. या पिकावरती काही रोग किंवा किडींचा प्रादुर्भाव होतो का? या पिकावर काही रोग आणि किडी आहेत, त्याचा प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट होते. काही वेळा जसे नारळाची झाडावर सोंडे आणि गेंड्याभुंगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर मर होते. हे दोन्ही सोंडे आणि गेंड्याभुंगा ही जी कीड आहे ती नारळासारखीच या तेलतळामध्ये येते. तर गेंड्याभुंग्याचा प्रादुर्भाव झाल्यास झाडाची पाने, नवीन येणारी पाने इंग्रजी व्ही आकाराप्रमाणे दिसतात. हा भुंगा न उघडलेला नर व मादी फुलाचा घोष खातो. तसेच पिढ्यावर किडीने पोखरले छिद्र दिसते व त्यातून भुसा बाहेर पडलेला आढळून येतो. तसंच सोंड्या भुंग्याचा प्रादुर्भाव झाल्याचे बाहेरून ओळखता येत नाही, परंतु या किडीच्या अळ्या खोडातील मऊ भाग खातात व खोड आतून पोखरतात. बुंद्यावर भुके दिसतात व त्यातून ताजा भुसा व तांबूस तपकिरी स्त्राव वाहतो. किडीच्या नियंत्रणासाठी सर्व भुके 2% मिथिल पॅराथिऑन व वाळू यांच्या मिश्रणाने बुजवून टाकावीत. दर 3 महिन्यांनी हे मिश्रण चेंड्याच्या पाण्याच्या बेचकात घालावे किंवा जर आपण क्लोरोपायरिफॉस 5 मिली 1 लिटरच्या द्रावणात मिश्रण करून आपण ते साधारण 5 ते 10 लिटर जिथे सोंड्याभुंगाचा प्रादुर्भाव झाला असेल तिथे ओतलं तरी त्याच्या ज्या आळ्या असतात त्या मेल्या जातात आणि आपण त्या किडीचा बंदोबस्त करू शकतो. तेलतळावर शेंडा कुजणे तसेच फळांची गळ, अळंबी यासारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. अशा रोगांच्या नियंत्रणासाठी 1% कार्बॅन्डेझिन व 22 या बुरशीनाशकाचा वापर करावा. ताम्रयुक्त बुरशीनाशकाचा वापर तेलतळा झाडावर करू नये. बागेची वेळोवेळी साफसफाई, जुन्या ताडाची खोड व पाणी नष्ट करू नये, यामुळे रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होतो. जर आपण जी जुनी जावळं असतील किंवा जुनी खोड असते प्रादुर्भाव झालेली, मृत झालेली, त्याचा आपण संपूर्ण नायनाट करावा. आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचं आहे की आपण नारळामध्ये बोर्डो पेस्ट वापरतो, परंतु ह्या झाडामध्ये आपण ताम्रयुक्त म्हणजे कॉपर असलेली बुरशीनाशके आपण वापरू शकत नाही. त्यामुळे कार्बॅन्डेझिन किंवा 22 हीच बुरशीनाशके वापरावी. आपण ह्या सोंड्याभुंगा किंवा गेंड्याभुंगाचं प्रादुर्भाव झाला असेल किंवा कुजला असेल तर त्या भागामध्ये किंवा बुरशीजन्य रोग आलेले असतील तर आपण बडरॉट कोंबकुज आहे त्याला आपण बोर्डो पेस्ट वापरतो किंवा बोर्डो मिश्रण वापरतो, परंतु ह्याला ते चालत नाही. जसं आपण खताची वेगळी पद्धत आहे तशी बुरशीनाशक वापरण्याची पण वेगळी पद्धत आहे आणि हे याची शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. बरं सर, आता मला अशी माहिती सांगा की तेलताडाच्या ज्या फळांवरती प्रक्रिया केली जाते ती कशा प्रकारे केली जाते किंवा नेमकी काय पद्धत आहे?
आपण बघितली तर तेलताड जे आहे त्याच्या फळं काढल्यानंतर त्याची प्रक्रिया आहे ती 48 तासाच्या आत होणे गरजेचं असतं, नाहीतर तेलाचं प्रमाण कमी होऊ शकतं. बरं. तेलताड फळापासून तेल काढणीकरिता आधुनिक तेलगिरणीची आवश्यकता असते. तेलगिरणी शक्यतो तेलताड लागवडीपासून जवळ असावी, जेणेकरून काढणीनंतर फळावर लवकर प्रक्रिया करणे शक्य होईल. सुमारे 200 हेक्टर तेलताड क्षेत्राकरिता कमीत कमी 1 टन प्रति तास क्षमतेची तेलगिरण आवश्यक आहे. तर आपण तेलताड फळापासून कशा प्रकारे तेल काढू शकतो ते आपण पाहूया. प्रथमतः फळांची वाहतूक, पक्व घडांची काढणी करून सदर घडांची तेलगिरणीपर्यंत जलद वाहतूक करणे गरजेचे असते. वाहतुकीत फळांना जास्त प्रमाणात इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. त्याच्यानंतर घडांची शिजवणी आणि निर्जंतुकीकरण करणे गरजेचे असते. तेलताड घड तेलगिरणीपर्यंत आल्यानंतर प्रथम घड मोठ्या निर्जंतुकीकरणाच्या उपकरणात 1 तास शिजवून घेतात. यामुळे घडातील फळे सैल होण्यास मदत होते, तसेच फळातील उत्प्रेरकांची क्रियाशक्ती कमी केली जाते. त्याच्यानंतरची जी स्टेप आहे ते स्टिपिंग किंवा फळ विलगीकरण असं म्हणतात. यामध्ये घड शिजवल्यानंतर घडापासून फळे अलग करण्याकरिता सदर घड मोठ्या आकाराच्या फिरत्या ड्रममध्ये भरली जातात. ड्रम सतत फिरत असल्यामुळे घड आदळून शिजलेली फळे घडापासून अलग होतात. अशी अलग झालेली फळे ड्रममध्ये असलेल्या चाळणीद्वारे बाहेर फेकली जातात आणि त्याच्यानंतर जे आहे ते आपल्याला तेल गाळप कसं करायचं, म्हणजे शिजवणी कशी करायची. सैल झालेली जी फळे असतात ती फिरत्या पट्ट्यावरून शिजवणी यंत्रात आणून 90 ते 100 डिग्री सेल्सिअस तापमानात शिजवली जातात. त्याचवेळी सदर फळावर उच्च दाब देऊन त्या फळापासून तेल काढले जाते. हे तेल नंतर शुद्धीकरण यंत्राद्वारे शुद्धीकरण करून साठवले जाते आणि त्याच्यानंतर हे रिफाईन करून आपण ते खाण्यासाठी वापरलं जातं. एकूण यावरून असं लक्षात येते सर की तेलताड लागवड करणं हे शेतकऱ्यांना फायदेशीर आहे. तर हे क्षेत्र वाढावं यासाठी तुम्ही शेतकऱ्यांना काय आवाहन कराल? याकरिता म्हणजे जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणजे जी आपल्याला देशाची खाद्यतेलाची गरज बघितली तर आपण जवळजवळ खाद्यतेल आपण 50% कमतरता भासते ते आपण बाहेर आयात करतो. जी लागवडीचं तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांनी आत्मसात करणे गरजेचं आहे आणि त्यानं जर शेतकऱ्यांना मदत असेल तर आपण आपल्या अखिल भारतीय तेलताड संशोधन प्रकल्प मूळ देईल डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानंतर कार्यरत आहे. त्याच्यामध्ये आपण त्यांना लागवडी संदर्भात त्यांच्या अडचणी असतील त्यांना आपण माहिती देऊन आणि हे जे पीक आहे ते आता त्याच्यासाठी वन्य प्राण्यांचा कुठचाही त्रास नाही सद्यस्थितीत, तर त्याच्यावर कोणाचा त्रास नाही म्हणजे जंगली प्राण्यांचा आणि तशा रोगकिडी जास्त नाहीत. परंतु जिथे शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता आहे तिथे आपण पीक मोठ्या प्रमाणात घेऊ शकतो आणि आपलं अर्थार्जन करू शकतो. नक्कीच. म्हणजे प्रयत्नांती परमेश्वर असं जे म्हणतात ते या ताड लागवडीसाठी नक्कीच उपयुक्त आहे असं म्हणायला हरकत नाही. सर, आज आपण इथे आलात आणि एक नवीन विषय, वेगळा विषय, तेलताड लागवड या संदर्भात आमच्या सर्व शेतकरी मित्रांना अतिशय उपयुक्त अशी माहिती दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी मित्रांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद शेतकरी मित्र. तेलताड लागवड याविषयी डॉक्टर महेश शेडगे यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. बरं आहे तर मंडळी, कार्यक्रमाची वेळ आता संपत येते, तेव्हा मी आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.